सासूबाई आज काय स्पेशल? अगं सुनबाई, आता नागपंचमी आहे ना, म्हणून आपण पातोळ्या बनवूया. रेसिपी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. पहिला आपल्याला पिठाला उकळ काढून घ्यायची आहे. एका टोपात 1 कप पाणी, चिमूटभर मीठ, अर्धा चमचा साखर आणि 1 चमचा तूप घालून साखर वितळून घ्या. पाणी थोडं गरम झालं की त्यात 1 कप तांदळाचं पीठ घालून पीठ एकजीव करा. मग गॅसची फ्लेम बंद करून झाकण लावून 10 मिनिटं तरी वाफवून घ्या. तोपर्यंत सारण तयार करूया. पॅन मध्ये 1 चमचा तूप घाला. मग 1 चमचा तीळ आणि 2 चमचे ड्रायफ्रुट्स घालून सुनेरी होईपर्यंत भाजून घ्या. मग 1 कप खवलेलं ओलं खोबरं घाला. 1 ते 2 मिनिटं परतवा. मग पाऊण कप गूळ घाला आणि गूळ वितळून पूर्ण सारण सोबत मिक्स करून घ्या. मग पाव चमचा जायफळ पावडर आणि 1 चमचा वेलची पूड घाला. 2 मिनिटं परतवा आणि सारण थंड करत ठेवा. तोपर्यंत पीठ मळून घेऊया. पीठ गरम असतानाच मळायचं आहे. 1 कप पाणी लावून लावून मळा, मग हात भाजणार नाही. मग 1 चमचा तूप लावून एकदम मऊ होईपर्यंत मळा. त्यानंतर पिठाचे छोटे गोळे करा. सुखं पीठ लावून पातळ पारी करून घ्या. मध्ये सारण भरून घडी करून कडेने चिकटवून घ्या. मग हळदीच्या पानामध्ये ठेवून स्टीमर मध्ये एकावर एक लावून 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्या. तुम्ही हळदीच्या पानावर सुद्धा पीठ थापून सारण भरू शकता. 20 मिनिटात तुमच्या पातोळ्या तयार झाल्या आहेत. अलगद काढून घ्या. गरम गरम किंवा थंड करून आस्वाद घ्या. हळदीच्या पानामुळे खास सुवास आणि चव लागते. सणासुदीला किंवा उपवासा दिवशी नक्की करून बघा आणि तुमचे फीडबॅक आम्हाला द्या. थँक्यू.